तुकारामजी गायकर साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। धन्यवाद शुभम म्हात्रे, बयान रसायनी, इनका आवाज आप सभी ने सुना। धन्यवाद जी भोपी, मैनपा हरिग्राम। 2 मिनिटं सर। सन्माननीय अतिथी माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथजी तांबडे साहेबांचा सन्मान देखील मंचावरती होईल। साहेबांना विनंती आहे, दीपकजी नावडेकर यांचे शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। जे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत सगळ्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय। अगदी मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। महादेवजी गोपीनाथ नावडेकर स्मृती चषक 2025 चं हे भव्य दिव्य आयोजन ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय। पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। शीघ्र मुकाबला शुरू कीजिए। मुकाबला शुरू। वाकड़ी टीम पहले गेंदबाजी कर रहे और गेंदबाजी के बॉर्डर संभाल रहे रामदास। रामदास के सामने जयदास, दोनों दास। किसके ऊपर होगा किसका फास? पहली गेंद और ये देखिए पहले गेंद के ऊपर आउट। एक गेंद से खेलना पड़ेगा। अरे आमचे भावजी बघा, फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर मिल गए लड्डू। ठोक दीजिए। तर सन्माननीय श्री नरेश शेठ फडके मोरबे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। आमचे को कॉमेंटेटर लवेश दिके यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत। गणेशजी काकडे वाकडी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। त्यासोबत 0609 सरकार उरणचा छोटा टायगर धनुषेट मडवी यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना आम्ही वाढदिवसाच्या लक्ष पुष्पगंधी शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो। आयुष्याची अनेक शिखरे तुम्ही गाठत राहा या तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आल्या आल्या परत ला बघूया, याला म्हणतात झोमॅटो जमाल। स्कोर है 0। लॉस ऑफ 1 विकेट। नए बल्लेबाज मिस्टर दीपक। रामदास की दूसरी बॉल। वाकड़ी 40 बनाम पाली 40 के बीच टक्कर है और ये गेंद बनी साहब वाइड है। ऑफ स्टंप से ज्यादा ही गेंद बाहर चली गई है और अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन स्कोर 1। रॉकस्टार हमारे हिंदी के मशहूर कमेंटेटर प्रवीण जी गायकर, इनके गांव की ये टीम। अगली बॉल और गई और 1 बाउंस गेंद सीमा रेखा रोप। इट्स 4 रन डीजे। सन्माननीय श्री गोपीनाथ फडके, सन्माननीय श्री गोपीनाथ पालकर यांचे इथे शुभागमन झालं। त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं। आपलं हार्दिक स्वागत। पुराणा रेलिंगच्या आतमध्ये तुम्ही आहात, तिथून निघायचं तुम्हाला। लहान मुलाची रेलिंगच्या आतमध्ये तुम्हाला बाहेर जायचं आणि नेक्स्ट मॅच साठी रिडघर 40+ आणि केवाली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही ऑफिशियल कॉल करतो की तुम्हाला नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि एकच एंड खेळ होईल। 40+ आज आता बळपंच एकच एंड आपण खेळणार आहोत। त्यामुळे फिल्डिंग टीम मधून मीटिंग तुम्ही घेऊ नका, कारण वेळ आता आपला वाचायचा ऑलरेडी भरपूर उशीर आहात आपण। त्यामुळे या गोष्टींची आम्ही थोड़ी काळजी घेतो। गो टू कम बॉक्स। पंजाब बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे पाली 40+ टीम का स्कोर। और एक बार फिर से इस बार 4 रन है। लॉन्ग ऑफ एरिया खाली और चली 4 रन। आपका हार्दिक स्वागत। जिन्होंने हमें पहली दफा उनके नाइट टूर्नामेंट में योगदान दिया था, प्रवीण वाकड़ी साहब के नेतृत्व, प्रवीण गायकर के। एक बार आया पनवेल में, सिक्का मजबूत है, क्योंकि टूर्नामेंट दूसरी किसकी नहीं थी, नामदेव जमदाड़े साहब की थी। नेक्स्ट बॉल
आवाज ये चौका मिलेगा लगता है, लेकिन फील्डर मौजूद है मिड ऑफ और गति कम हो गई। एक सिंगल के साथ पहली टीम का स्कोर है 10 सा, जिसे 52 पत्ते में कहते हैं मेंढी। 10 रन मस्त। लाईट बंद कर दादा, गाडीची लाईट बघा चालू आहे। आपले मित्र कोण असतील लाईट बंद करा, जरा सहकार्य करा। दस लॉस ऑफ 1 विकेट। लाइट बंद कर जरा, सहकार्य करा। ओके, रामदास की अगली बॉल। ओ कट करने गए और चौका मिलेगा कि नहीं? फील्डिंग वाकड़ी की मजबूत हो रही है। पॉइंट खिलाड़ी ने बढ़िया से सिलेक्शन किया, स्कोर आगे जाएगा 11 खिलाड़ी अंदर खेलते। 1000 दीवाने सीमारेखा के बाहर मौजूद है। 40+ का ये दूसरा मुकाबला वाकड़ी 40+ बनाम पाली 40+ के बीच। नेक्स्ट मैच रेडगर 40+ बनाम केवाले 40+। इलेवन लॉस ऑफ 1 विकेट। रामदास की प्रेम मेरे हिसाब से गेंद आखिरी शेष। दीपक उल्टा बल्ला चलाने गए थे लेकिन कामयाबी नहीं मिली है। गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं, डॉट गेंद। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। रामदास का ओवर हुआ खत्म। पाली 40+ टीम का स्कोर है 11। 1 विकेट के नुकसान पे जयदास भाऊ अंडा लेके ड्रेसिंग रूम वापस। अनुराग नावडेकर आपण जाऊ नका, आपण तांब्याच्या व्यासपीठावर खरं तर वैकुंठवासी महादेव अण्णा नावडेकर स्मरणार्थ हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज नावडेकर, श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल सेक्रेटरी, तसेच यंगस्टार क्रिकेट संघ मोरबीचे ते कोच आहेत, यांच्याकडून 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले। मी अनुराग प्रभाकर नावडेकर यांना विनंती करीन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं। आपण जाऊ नये का, ही विनंती तुम्हाला। स्कोर 11 और हमारे डेंजरस खिलाड़ी पाली गांव के मिस्टर रोहित पाटिल, एक जबरदस्त रोमन ट्रॉफी के खुद आयोजक आणि आमचे भाऊ बघा शून्यावर गेल्याचं कारण का, इंस्टावर ते डायरेक्ट व्हिडिओ बनवतात। तिकडे आमच्या भाच्याने घेतले, इकडे हात तिकडे हात। मी पहिल्यांदा चकित झालो, भाऊजी आमचे डेंजर आहेत म्हणून। 11 लॉस ऑफ 1 विकेट। ये तो टेलर है लेकिन बल्लेबाजों ने बांध के रखा। दीपक व्यक्तिगत 9 पे खेल रहे। चंपा खुशविरंबा, देखो बड़ा लंबा छक्का मारा खंबा बाबूशाह, क्या शॉट शरण। पाली टीम का स्कोर 17। बापरे क्या खा रहा है तू, क्या ठोक रहा है यार। इंजन गरम, मिड विकेट काउ कोने के बीच से दमदार झन्नाटेदार काली रात का दमदार छक्का। आमचे प्रेम हे आमचे सरांचे विद्यार्थी आहेत, नावडेकर सर आणि पाचपा मित्रांनो, हेच महत्वाचं आहे किंवा गुरुने आपल्याला दिली शाबासकी आयुष्यामध्ये। तेच मला काय माहिती होतं सरांना की हा स्कोरर बनेल आणि एवढा अक्षर सुधरेल, याचं कारण एकच आहे, इंस्टावर मुली। धाव संख्या 21, 23। ओ बैक टू बैक तीसरा छक्का, छक्कों की बौछार, और मुझे लग रहा है अंदर रसली मैदान के अंदर है। और स्कोर आगे 29-29। लाजवाब बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी मिस्टर विजय। बैक टू बैक 3 छक्के।
नाही सोडू नका हो. कॅचेस विन द मॅचेस. आणि आमचे चंद्रकांत पालकर भाऊ एक जबरदस्त स्कोरर आणि त्याच्या समवेत विकासजी पालकर, स्वप्नील पाटील, प्रवीण जी गायकर. हार्दिक हार्दिक आप सभी का हार्दिक स्वागत. तुलसीराम डांगरकर साहब केवाले वाले बोले तो हमारे पहचानदार है. और स्कोर 31, लॉस ऑफ 1 विकेट. क्या तूफान मैदान के अंदर आया है. लाजवाब कड़क बल्लेबाजी. छा गए गुरु बगैर बादल. और देखिए मिस हो गए गेंद. बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. चंद्रकांत के ऊपर जो कुछ हमला किया वो कठिन काम. और हमारे वैभव भोपी, इनके भी हमारे गुरु है जिनका नाम है श्रीरंग नावड़ेकर सर. लेकिन नावड़ेकर सर कैसा, हाँ खुद आपके विद्यार्थी ने काटा फिट किया खोपते में. नेक्स्ट बॉल और टॉपिस टच इट. लेकिन अपील जरूर की थी. लेकिन इस बार ये डॉट गेंद. और इसी के साथ ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 31, लॉस ऑफ 1 विकेट. पाली 40 पास. बघा मित्रांनो, आम्ही हसत खेळत का म्हणतो की आमच्या सरांनाही आनंद वाटला असेल जेव्हा सरांच्या समोर विद्यार्थी कुठलीही गोष्ट काम करतात ना. आणि त्याचं कौतुक सरांना नेहमी आहे मित्रांनो. रिटकर 40 पास, केवाले 40 पास. दोनों कप्तान आई है टॉस बॉक्स में. पानी बिना नदी व्यर्थ है, अतिथि बिना आंगन व्यर्थ है, पैसा बिना पॉकेट व्यर्थ है, और प्रेम बिना रिश्ता व्यर्थ है, और जीवन में गुरु नहीं वो जीवन व्यर्थ है. आप जैसे गुरुदेव मिले, सौभाग्य है हमारा कि हमारे दोनों स्कोरर और कमेंडर पूरी तरह से उनका सौभाग्य हो चुका है कि आज गुरु के सामने अच्छा है पढ़ते रहे. कि गुरु की कृपा इज इंपॉर्टेंट बात है दोस्तों. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्कोर 31. तीसरे गेंदबाज संजय. दिशा दी गेंद को एक बार फिर से बैकवर्ड पॉइंट के ऊपर. 4 की संभावना, 4 रन. पाली का इंजन गर्म हो चुका है. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल गया है. 4 रन. आपण व्यासपीठावर येऊन असनादिस्त बाबा आपलं हार्दिक स्वागत. आम्ही इथे आपलं वेलकम करतो. और ये चौका मिलेगा लगता है. फील्डर खाली है. फाइनल गिरा का. हमारे भावाजी देखिए जयदास पाटिल साहब नाखून चबा रहे हैं. ये देखो नाखून क्यों चबा रहे हैं? क्योंकि वो अंडा लेके वापस चले गए. अभी देखो रिप्ले में कैसे कैमरामैन आपको कवर किया है. और जब हमारे रावा के जत्रे में आते ना, एक डांस हमारे बहन के साथ बेहतर होता है. दिलदार व्यक्तिमत्व, बिंदास खोल के. वो दोनों भाई है ना, राम लक्ष्मण है. एक नंबर. तुम्हें भी जत्रे में बुलाएंगे वो. और स्कोर पहुंचा है 39. 39. संजय महंगा साबित हो रहा है. बैक टू बैक 2 चौबे आए. शॉर्ट है, ड्राइव किया खूबसूरती के गैप में गेंद. चौका मिलेगा. हिंदी में कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाड्या जगा भरा. 4 रन. आहे झुंजार गाडी दामदार, याच्या ब्याटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा. बाबा पालीवाल्यांकडे धार मजबूत आहे. वस्त्र धार त्याची धार आहे त्याच्या बॅटिंगला. 43. लड़का लड़की घर से भाग गई. माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, जोड़ी पीट. और ये उल्टा भला चला यार. उल्टे में तकलीफ बहुत होती है. सीधे बल्ले में जो कुछ मजा है वो उल्टे में नहीं है. लेकिन मिलेगा सिंगल और स्कोर जाएगा 44. लॉस ऑफ 1 विकेट.
21 पे खेले दीपक और विजय खेल रहे 21 पे। दोनों बल्लेबाजों ने काफी करिश्माई बहादुरी बल्लेबाजी दिखाई। वाह, छा गए गुरु। और खूबसूरती का एक बार गैप में गए नहीं, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी ये पकड़ो, मिलेंगे 2 और 2 के साथ पाली 41 टीम का स्कोर 46, लॉस ऑफ 1 विकेट। क्या जोड़ी जम गई है। मुझे मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद आ गई, मुझे वीएस लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ की याद आ गई। 376 की वो ऐतिहासिक भागीदारी ईडन गार्डन के मैदान के ऊपर। वाह, कैच पकड़ लिया आराम के साथ लल्टू कैच। और जिन्होंने एक शुरुआत कड़क की थी वो बल्लेबाज मेरे हिसाब से वापस जा रहे, इनका नाम है विजय। लगातार 3 छक्के, 1 सिंगल, 2 डबल के साथ पारी हुई डेढ़। डीजे धन्यवाद। मान्यवरांचं शुभागमन झालंय। समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे एमडी सन्माननीय श्री दीनानाथ दशरथ बुडे साहेबांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो। रिटगरचे आमचे सन्माननीय जयवंत भोपी, कैलास भगत, अंकुश भोपे त्यांचे ते आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत। 40+ अध्यक्ष सन्माननीय हिरामन भोईर यांचं हार्दिक स्वागत। वाकडी संघाचे एक घणाघाती खेळाडू, टेनिस विश्वामधला 4 व्हीलर आणि बाईक विजेते खेळाडू आऊ पवार अर्थात रमेश पवार वाकडी यांचं हार्दिक स्वागत। अल्पेश पालकर केवाले यांचं हार्दिक स्वागत। साई पाटील वाकडी आणि त्यासोबत सुरेश नावडेकर मोरबे यांचे ते आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। इस अंपायर टाइम आउट, इस इंपॉर्टेंट बात है। रिटगर 40+ के वाले 40+ टॉस के लिए दोनों कप्तान हाजिर हो जाए। 3 षटकांनंतर पाली 40+ संघ धावसंख्या 46 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। दीपक भोपी पारी का स्लॉग और डेथ और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर दर्शन भाई सेल के। और यहां सिंगल मिलेगा, रनआउट का मौका लगता है अंपायर, लेकिन सिंगल मिलेगा बाई के रूप में और स्कोर आगे जाएगा 47। दोनों मजबूत टीम है। एक जगह हमारे जमदाड़े साहब की ये सेना है, एक जगह जयदास भाऊ पाड़ी इनकी ये सेना है। टक्कर मजबूत है। रोहित पाड़ी के बार के सेल के, हनुमान सेल के इस मैच को देख रहे उनका भी हार्दिक स्वागत। आणि रोहित भाऊंना सूचना आहे की आपण तयारी लागा, नुसते इकडे जाऊ नका। 47 और इस बार ऑन साइड के ऊपर फाइन लेग एरिया खाली है। जाएगी 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 गेंद जमीन को गुदू करके 4 रन। अरे दात खाऊन असा फटका मारेला, अरे फलंदाजानी चौकार मारेला। डीजे वाला आणि डीजे वाल्याला बक्षीस आलेले आहे। पुढच्या वेळी टुर्नामेंटला तुलाच, फक्त तिकडे जाऊ नको। रात्री 4 टावर उडले तुझे। हरिग्राम आमचे वैभव भोपे आणि साईडला केवाळे आमचे कांचन पालकर। धावा आहे 50 पोरी, पाली टीम की 50 पोरी 50, 51 रन बोर्ड के ऊपर। और ये देखिए त्यांना माहिती आहे शर्यती कशी हाकलाच्या ते दर्शन भाईला, आणि बरोबर गॅप काढली हो भाऊ। बघा कसं बैल धावते। आता चाकणवर मी पण बैल आणि एक आणि हाकलाला बाबूशा। क्या शॉट! गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दैना, गेली माहेरी माझी मैना, गेली भाग मागे बसत मी खाली। सन्माननीय बालकृष्ण दादा भोपी यांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो। प्रमोद स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक। और अभी नेक्स्ट में रेडगर है हमारे रेवन भोपी, एक जबरदस्त पकवान वाले उनके भाई जिनका आगमन हो चुका है। रेडगर की मंडली हमारे गुरुदेव की क्या थी यार, तोड़ नहीं और कोई मोल नहीं, खतरनाक थी। और दर्शन भाई इस बार बल्ले का बाहरी किनारा, एक सिंगल मिलेगा। स्कोर पहुंचा है पाली 40 पर 56।
आखिरी गेंद शेष आखिरी ओवर की लाजवाब बल्लेबाजी, 23 रनों की दमदार पारी विजय, और दीपक एक साइड से खूंटा गाड़ के जम गया है। वाह, आखिरी गेंद सुंदर बॉल फंसाया। ओवर की समाप्ति निर्धारित 4 ओवर में पाली फोर्टिपस टीम का स्कोर पहुंचा है 56, और जीतने के लिए वाकड़ी फोर्टिपस टीम को 24 बॉल 57 यानी कि 57 रनों की जरूरत है। रेडगर फोर्टिपस कप्तान और केवाले फोर्टिपस कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाएं, क्योंकि इसके बाद मुकाबला आपका है और यहां जीतने के लिए 57 का टारगेट। लेकिन मैच की कहानी और क्रिकेट की शानदार जुबानी शुभम म्हात्रे सर, वयाल रसायनी उनके जुबान के ऊपर सुनिए। हम लेते रेस्ट, मिलते अगले मैच के लिए, रखे ख्याल, धन्यवाद दिए। केव्हाही संघाचे 40+ येत आहेत, सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय श्री दीनानाथ दशरथ बुडे साहेबांना, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अँड MD मॅनेजिंग डायरेक्टर साहेब, आपण यावं, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। आदरणीय सन्माननीय श्री दीनानाथ दशरथ बुडे साहेब, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा इथे आदरातिथ्य मायचुबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय। बुडे साहेब, अगदी समृद्धी महामार्ग जसा वेगवान आहे तसा आपला व्यावसायिक क्षेत्रामधील वेग असाच वृद्धिगत हो, या तुम्हाला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला खूप सारे शुभेच्छा देतो। आपलं मनपूर्वक हार्दिक आभार। विलाजी चोरगे यांना मी आमंत्रित करेन, आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय तुकाराम गायकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। सन्माननीय श्री तुकाराम गायकर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय। काका या, झालंय का? त्यांचा हार्दिक आभार। हर्षद पांचाल या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। एक गुणवंत क्रिकेटर, ते स्कोरिंगही करतात, ते अंपायरिंगही करतात, ऑलराऊंडर भूमिका त्यांच्या असते, ते आयोजक देखील आहेत, असे आमचे हर्षद पांचाल यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो। मी तुकाराम गायकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडावा। त्याच्यानंतर मी 40+ आमचे दमदार खेळाडू राजा पाटील चिंचवली यांना मी विनंती करेन आपण यावं। त्यांचा सुपुत्र देखील आहे, त्यालाही घेऊन या। नाव काय त्याचं? मीत राजा पाटील हा देखील आलाय, फ्युचर आहे खरं टेनिस क्रिकेट विश्व, कारण वडिलांनी इतका चांगला क्रिकेट खेळाय त्यामुळे मुलगा का नाही खेळणार, तर त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करत आहोत। सन्माननीय राजा पाटील चिंचवली आणि त्यांचे सुपुत्र मीत यांचा हा एकत्रित शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। सन्माननीय तुकाराम जाधव यांच्या शुभ हस्ते, तुकाराम गायकर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर मी गणेश काकडे यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। सन्माननीय गणेश काकडे वाकडी। गणेश काकडे यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय। आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक सहर्ष आभार इथे व्यक्त करतो। केवळ 40+ कॅप्टन या प्लीज प्रभाकर पालकर, आपण जॉईंट टॉस आपल्याला करणार आहोत आपण। त्यांच्यानंतर मी व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून आले। त्याच्यानंतर मी महेश जाधव यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। महेश जाधव।
कोंडलेचे आमचे सन्मान्य अविनाश अविंद्र पाटील कोंडले यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। महेश जाधव यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। सन्माननीय तुकाराम गायकर यांना मी विनंती करेन पुन्हा एकदा सामना सुरू ठेवा। थोडेसे सन्मान आहेत ते आपण करतोय आता। केवाले 40+ कॅप्टन प्लीज या। आलेत का? आलेत। रणदीप पालकर आलेत। कुमार चिन्मय नावडेकर कुमार चिन्मय कमलाकर नावडेकर यांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी यावं। या दोन्ही कॅप्टन 2 मिनिटांमध्ये आपण मैदानामध्ये चालतो। परंतु रिटगर 40+ आणि केवाले 40+ यांच्यामध्ये लढत चिन्मय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। चिराग आज पेशाने डॉक्टरकी करतायत। कोण मागते? रिटगर टीम हेड इज कॉल इट इज अ टेल। रणदीप पालकर आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि जय हनुमान 40+ मोरिया संघ हा पॅक केलाय दुष्यम डांगरकर यांनी। आम्ही ह्या टुर्नामेंटमध्ये खेळणार नव्हतो पण ऐनवेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं। खरोखर त्यांच्यामुळेच आम्ही आजची मॅच खेळणार आहोत। तो गोज ऑन स्पॉन्सर दिस टीम तुळशीराम डांगरकर। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। खूप साऱ्या शुभेच्छा। आता मॅच सुरू झाले मैदानामध्ये खरं तर आणि जाणार आहोत आपण पुन्हा एकदा खेळाच्या मैदानाकडे आणि शुभम म्हात्रे आमच्या सोबत जॉईन होतात। वयाल हॅलो थँक्यू सर। वाकडी 40+ आणि पाली 40+ अशी लढत आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहतोय। राजेश बोपी रेडकर आणि संतोष बोपी रेडकर यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या। आपलं हार्दिक स्वागत। गोलंदाजीच्या मार्कवरती या। हो यावेळेला फटका छान पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून। बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषा पलीकडे। येतोय हा चौकार। या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती। अगदी सुरुवातीला फलंदाज संजय आणि नामदेव ही जोडी आपण वाकडी 40+ टीम कडून मैदानात पाहतोय जिथे लक्ष भरपूर मोठे आहे। हा फटका देखील कट करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना मिळेल ते एक सिंगल रन। सिंगलच्या साह्याने स्ट्राइक रोटेट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती। 24 बॉलवरती पाठलाग करायचा होता तो 57 या धावसंख्येचा 57 आणि 5 बॉल झालेत 11 धावा टोटली धावफलक्यावरती लागल्यात। नामदेव जमदाडी आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती आणि त्याचे साथी खेळाडू संजय खेळताय ते 2 धावसंख्येवरती। शेवटचा बॉल या षटकातील मोठा फटका बिग हिट ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेगच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार। येतो शेवटच्या बॉलवरती हा दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या बरोबरनं वाकडी संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या ओव्हर नंतर तो 17 धावा विदाउट लॉस या धावसंख्येवरती। या स्पर्धेसाठी आयवा कॅच साठी देखील 500 रुपयाचं प्राइज आहे। जो कोण खेळाडू बॉर्डर लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 500 रुपये मिळतील। पहिल्या मॅच मध्ये आपण आयवा कॅच घेताना पाहिलंय। सन्माननीय श्री जयेंद्र फडके यांचे ते शुभागमन झालं। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत। गोलंदाजीच्या मार्कवरती जयदास हे गोलंदाज आपण पाहतो राईट आर्म राऊंड द विकेट न जिथे 18 चेंडू शिल्लक आहेत 40 धाव संख्येची गरज। राईट आर्म राऊंड द विकेट ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय। टायमिंग छान नाही आहे। फिल्डर आले होते थोडी चूक झाली आहे। फिल्डर कडून चुकी झाली आणि त्यानंतर बॉल मात्र एक टप्पा गेला सीमारेषा पलीकडे। चौकार आलाय पहिल्या बॉलवरती तो फलंदाज
नामदेव जमदाडे यांच्या बॅटमधून. चौकार येतोय. पहिल्या बॉलवरती 4 धावा मिळाल्यात आणि 4च्या मदतीने संघ पोहोचलाय तो 21 या धावसंख्येवरती. जिथे 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावसंख्या मोठी चेस करत असताना सुरुवात देखील चांगली. ओ सरळ शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न फिल्डर होते, बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. कदाचित दुहेरी मनस्थितीमध्ये होते, बॉलला अडवू की झेल घेऊ आणि बॉल मात्र चकवून त्यांना गेलाय सीमारेषा पलीकडे. सलग या षटकातील हा दुसरा चौकार येतोय तो नामदेव जमदाडे यांच्या बॅटमधून. 2 चेंडू आणि 2 चौकार. 2 चौकारांच्या साह्याने संघ पोहोचलाय तो 25 या धावसंख्येवरती. या षटकाची देखील चांगली सुरुवात. जयदास यांच्यावरती आक्रमण या ठिकाणी चढवलं जात आहे. यावेळेला फटका फसला जातोय. विकेट किपर डाऊन द बॉल, झेल टिपलाय आणि इथून पहिला झटका मिळतोय तो वाकडी 40+ टीमला. फलंदाज नामदेव या बॉलवरती होतील बाद. सन्मानित जगदीश कुपकर सरांना मी विनंती करेन केवाळी गावचे गुणवंत खेळाडू रणदीप पालकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. दीपक फर्टिलायझर मध्ये आज ते मॅनेजर म्हणून काम पाहतायत. उत्तम शिक्षण त्यांनी घेतलंय आणि आज दीपक फर्टिलायझर मध्ये मॅनेजर म्हणून ते काम पाहतायत. रणदीप पालकर केवाळी 40+ मधून. मला वाटतं 40+ चे केवाळीचे एकमेव खेळाडू जे सरावामध्ये रोज असतात. ग्राउंडवर आम्ही त्यांना रोज बघतो आणि त्यांचा शुभ सन्मान. आणि कृष्णा खरंच ज्यांना बघून आम्ही समालोचनामध्ये आलेलो, इम्प्रूव्हमेंट केलं. आज हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, तिन्ही मध्ये ते सुंदर समालोचन करतात. धन्यवाद. पहा पहिल्या विकेटचं पतन मात्र झालंय. अगदी सुरुवात या षटकाची छान झाली होती. 2 चौकार बॅक टू बॅक आपण फलंदाज नामदेव यांच्या बॅटमधून पाहिले, परंतु त्यानंतर मात्र ते बाद झालेत आणि इथून पहिला धक्का मिळालाय तो वाकडी 40+ टीमला 21 या धावसंख्येवरती. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहता आता समीकरण आहे ते 15 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती इनॅट नंबर 3च्या क्रमांकावरती रामदास आलेत. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, अगदी बुंदात टाकला हा चेंडू. कुठलीही चान्स नाहीये, कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देताना आलं नाहीये आणि इथून दुसरा झटका मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या वाकडी 40+ टीमला. तर रेडगर गावचे सन्माननीय अंकुश भोपी आणि जयवंत भोपी यांचं आगमन झालंय आणि त्यासोबत सन्माननीय राजेश भोपी, संतोष भोपी यांनाही मी आमंत्रित करेन की आपण व्यासपीठावर या. रुपेश भोपी देखील असतील. आपण व्यासपीठावर या प्लीज, आपल्याला विनंती आहे. आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. चौदा चेंडू आणि 32 ची गरज. पहिल्याच बॉलवरती रामदास खुटले देखील क्लीन बोल्डच्या स्वरूपात मात्र बाद झालेत आणि हा सलग आपण पाहिलं तर दुसरा धक्का मिळालाय तो वाकडी 40+ टीमला. नवीन खेळाडू मैदानावरती इनॅट नंबर 4 चंद्रकांत यांना आपण आता ऑन स्ट्राइक एंड वरती पाहणार आहोत. जिथे 14 चेंडू बाकी आहेत, 32 धावसंख्येची गरज आहे. एक मोठी लढत, बिग फाईट आपल्या भेटीला आली आहे वाकडी 40+ आणि त्यांच्या विरोधात पाली 40+. पुढच्या मॅच साठी टॉस देखील झालाय. पुढची लढत देखील त्याच पद्धतीची आपण पाहणार आहोत. रेडगर 40+ आणि त्यांच्या विरोधात केवाले 40+. आज सर्व 40+ चा लॉट आहे. अगदी सर्व चुनिंदा आणि लेजंड खेळाडू आपल्याला आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट न जयदास. ओ गतीमध्ये परिवर्तन, फटका छान पाहायला मिळालाय. गोलीच्या वेगानं बॉल गॅप मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय तो फलंदाज चंद्रकांत यांच्या बॅटमधून. तर आमचे सन्माननीय डॉक्टर कमलाकरजी नावडेकर सरांचे दोन्ही सुपुत्र आणि चिराग आणि चिन्मय यांच्याकडून आमच्या समालोचन कक्षासाठी 200 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आले. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख बालाराम मुसाटकर, इको रिक्षा चालक मालक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय दीपक नावडेकर आणि त्यासोबत चिन्मय चिराग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खरंच प्रेक्षक कमाल कॅचसाठी, त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. काल 2 प्रेक्षकांना ॲवा कॅच टिपले होत्या, आज 1 प्रेक्षकांना ॲवा कॅच टिपले आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मोठी ऑफर आहे. शेवटच्या बॉलवरती धाव एकही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय.
आणि इथून 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी या 28 धावसंख्येची गरज. अगदी दोन्ही टीमच्या प्रयत्न मात्र मॅच जिंकण्यासाठी फार शर्तीचे चालू आहेत. 14च्या सरासरीनं 14च्या रन रेटनं या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या वाकडी 40+ टीमला. पहिला चेंडू लाऊड अपील झाली, पंचांचं बोट आकाशात आणि इथून खेळाडू मात्र 3ऱ्या क्रमांकाचा वाकडी टीमचा बाद. LBW खेळाडू बाद दिलेत, परंतु विकेट किपरचं कौतुक करणं गरजेचं आहे. स्टंपिंग साठी ते धावले होते, स्टंपिंगची देखील संधी होती, परंतु LBW च्या स्वरूपात हा 3रा धक्का मिळतोय. तो वाकडी 40+ टीमला इथून 11 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. अंकुश भोपी यांचं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण असणं दिसतं बाबा, हे आपल्याला आम्ही विनंती करू. अंकुश भोपी म्हटले तर एक गुणवंत क्रिकेटर, गुणवंत आयोजक, ते नेहमी ऑलराऊंडर भूमिकेमध्ये असतात. आपलं स्वागत. नवीन फलंदाज जयदास पाटील आपण मैदानावरती पाहतोय, जिथे 3 विकेट गेल्या. सुरुवात चांगली झाली, त्यानंतर गोलंदाजीची सुरेख कामगिरी आपण पाहतोय. जयदास या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याचबरोबर या षटकामध्ये गोलंदाज बलिराम यांच्या माध्यमातून देखील छान गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू सिंगल साठी ड्राईव्ह, सिंगल रन या चेंडूवरती मिळेल ती फलंदाज जयदास पाटील यांना. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या पोहोचेल ती 30 या आकड्यावरती आणि इथून उर्वरित बॉल बाकी आहेत त्या 10 आणि गरज येते 27 धावसंख्येची. यावेळेला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालेत. फिल्डर झेलचे प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिलेत. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार, तो फलंदाज चंद्रकांतच्या बाट मधून आला हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने संघ पोहोचेल तो 34 या धावसंख्येवरती. 9 चेंडू अजून बाकी आहेत आणि 23 धावसंख्येची गरज. अगदी हाय व्होल्टेज लढत होईल. सामना फार टफ फाईट पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच मन बनवलं होतं की हा फटका ऑन साइडला खेळायचा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू गोलंदाज बलिराम यांनी मात्र डिलिव्हर केलाय. इथून देखील आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटनं अगदी कमी रनअप आहे. हो, पुनश्चा चकवलं जात आहे. अगदी दोन्हीही चेंडू त्याच पद्धतीने त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. दोन्ही चेंडू आले डॉट आणि यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. ती गोलंदाज बलिराम या गोलंदाजांची 7 चेंडू बाकी आहेत आणि 23 ची गरज. शेवटचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलाय. सलगचे 3ही चेंडू अगदी योग्य लाईन लेंथ वरती फेकलेत आणि 3ही चेंडू हे डॉट फेकलेत. शेवटच्या बॉलवरती धाव नाहीये. 3ऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हर नंतर धावसंख्या वाकडी 40+ टीमच्या धावफलक्यावरती 4 बाद 3 बाद 34 धावा आणि इथून 6 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावसंख्येची गरज. एक उत्कृष्ट खरं तर बघितलं तर एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू कुणाल शेळके जे या सध्याला मॅचला लाईव्ह पाहतात, त्यांच्याकडून पाली टीमला शुभेच्छा. ओ, पहिलाच फुल टॉस बॉल. ऑन साइडला फिल्डिंग चांगली झाली. या सिंगल रन फक्त मिळेल तरी बॅकअप देखील तयार होता. फिल्डिंगच्या बाबतीत आजच्या दिवसामध्ये पाली संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. सिंगल रन 5 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. इथून आता सिंगल डबल्स न काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या जवळून चेंडू स्क्वेअर लेग कडे चाललाय. एक सिंगल, डबलचा प्रयत्न होतोय आणि डबल धाव ही कंप्लीट देखील झाली आहे. तर नेरेगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच, थेट सरपंच सन्माननीय श्री प्रकाशजी खाडगे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं.
डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब नेरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक देखील आलंय आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आम्ही करू आपण व्यासपीठावर यावं. त्यासोबत समीर शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय नितीनजी जोशी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यावं. या मान्यवरांना मी विनंती करेन आपलं हार्दिक स्वागत. 3 चेंडू बाकी आहेत आणि 18 धाव संख्येची गरज. 3ही चेंडू आता सीमा पार पाठवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी चांगली नियमावली या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहे. 3-18 ची गरज आहे. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि या सामन्यामध्ये आता पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय ते गोलंदाजी करणाऱ्या पाली 40+ टीमनं. 2 बॉल आणि 17 ची गरज आहे. जरी 2 बॉल वरती 2 6 आले तरी 12 धावा होत आहेत. अगदी फक्त 2 लीगल बॉल टाकणं गरजेचं आहे. 5वा चेंडू गोलंदाज तयार आहे. हा चेंडू देखील सिंगल साठी ड्राईव्ह. 1 चेंडू बाकी असेल आणि आता 16 धाव संख्येची गरज. जवळजवळ हा सामना पाली 40+ टीमनं मात्र जिंकलाय. फक्त औपचारिकता शिल्लक. चला पुढील मॅच साठी रीडगर 40+ आणि केवाले 40+ आपण तयार व्हायचा. या चेंडूवरती धाव नाही या अर्थात हा सामना गोलंदाजी आणि फलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पाली 40+ टीमनं मात्र हा सामना जिंकलाय. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन पाली 40+ टीम. हार्डलक असेल वाकडी 40+ टीम नेक्स्ट मॅच साठी. ऑल द बेस्ट. तर अभिनंदन जय बापदेव 40+ पाली क्रिकेट संघ आणि हार्ड लक गावदेवी वाकडी 40+ नेक्स्ट टुर्नामेंट साठी.